मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील काही दिवसापासून आरक्षणाचा लढा घेऊन अंतरवाली सराटी येथे उपोषण करत आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की सरकारने मागच्या वेळेस दगाफटका केला, पण यावेळेस स्वतः देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावं. मी माझ्या बुद्धीनं माझ्या हुशारीनं चाललो म्हणूनच कधीच न 75 वर्षात मिळणारा आरक्षण या गोरगरीब मराठ्याच्या पदरात टाकलेला मी. मला कसं झालं, मी आता हे उपोषण कसं होणार हे सगळ्यांना दिसणार. त्याचबरोबर त्यांनी म्हटलं आहे की मी पुन्हा एकदा आज म्हणजेच 25 जानेवारी रोजी पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे आणि काही झालं तरी देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण द्यावं. कारण तुम्ही बोलताय ना एकनाथ शिंदे यांनी हे देऊ शकत नाही, हे देऊ शकत नाही. आता तुम्ही स्वतः मुख्यमंत्री आहात, त्यामुळं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम तुमच्या हातामध्ये आहे सगळं काही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा, आरक्षण द्यावा अशी विनंती मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून संतोष देशमुख यांचं महाराष्ट्रामध्ये प्रकरण सुरूच आहे. त्याच प्रकरणाबद्दल देखील मनोज जरांगे पाटील यांनी अनेक ठिकाणी मूकमोर्चे त्याचबरोबर सभा घेतल्या. त्या सभेतून सरकारला आणि धनंजय मुंडे यांच्यावर जळरी टीका केली आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या झाली, त्या हत्येला जो कोणी आरोपी आहे, वाल्मिक कराड असू द्या किंवा कोणी असू द्या, त्याला लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे अशी त्यांनी सूचना आणि इच्छा देखील व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहे. त्याचबरोबर संतोष देशमुख यांची कन्या वैभवी ही पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी काल भेट घेतली आहे. भेटीदरम्यान त्यांनी विनंती केली आहे की तुम्ही आरक्षण म्हणजे उपोषणाला आत्ता बसू नका, कारण तुम्ही जर उपोषणाला बसले तर माझ्या वडिलांचं प्रकरण मागं पडेल. पण आता मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात की पुन्हा काही दिवस उपोषण लांबणीवर जातं हे बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न